नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वाय भट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण हे जे पॅटर्न आहेत ते 4 टक्स ब्लाऊजचे आहेत, याच्यावरून ब्लाऊज कटिंग पाहिलेलं होतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी सेम हेच पॅटर्न वापरून आता फक्त फ्रंट पार्ट आणि स्लीव्ज फक्त दुसऱ्या वापरणार आहोत आणि आपण इथे कटोरी पॅटर्न 36 साईजच्या मापामध्ये कटोरी पॅटर्न कशा पद्धतीने कटिंग करायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी अस्तर घेतलेलं आहे। आता अस्तरवरती आपल्याला याचं कटिंग करून घ्यायचं आहे। तर बघा इथे हे जे ब्लाऊज आहे मेजरमेंटचं ब्लाऊज आहे। अगोदर आपल्याला काय करायचं आहे, रेग्युलर कस्टमरचं ज्यावेळेस ब्लाऊज येतं आपल्याकडे त्यावेळेस फक्त कस्टमरची उंची ब्लाऊजची जी आहे ती उंची आपल्याला चेकआउट करायची आहे। उंची आहे 13.5 प्लस 1 इंच म्हणजे 14.5चं आपण इथे काय करणार आहोत, उंची घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला चेकआउट काय करणार आहोत तर कंबर कशा पद्धतीने चेक करायचं आहे। बघा इथे कंबर आहे इथे 34 इंचाचं। बघा पूर्ण कंबर इथे 34 इंच आहे। तर एवढंच आपल्याला घेतलं की पाठीचं मेजरमेंट आपलं व्यवस्थित काढता येतं आपल्याला। तर बघा इथे काय आहे, हा जो पीस आहे तो मी टाकलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला आता पॅटर्न ठेवायचा आहे। बघा पाठीचं पॅटर्न आहे। इथे मी काय करणार आहे, पॅटर्नची उंची किती आहे अगोदर चेक करायची आहे। तर पहा इथे पॅटर्नची उंची 13.5 प्लस 1 म्हणजे 14.5 म्हणजे आपल्याला हवी तेवढीच उंची आहे। आता कंबर एक वेळेस आपण चेकआउट करूयात। तर कंबर आहे 34चे अर्धा आलेला आहे 17चे अर्धा आलेला आहे 8.5। तर 8.5 मध्ये आपण 3 इंच एक्स्ट्रा घेऊयात। 3 इंच एक्स्ट्रा घेतलं 11.5ची घडी। तर हा जो पॅटर्न आहे पूर्ण एकदम परफेक्ट आहे। कुठेही कमरेत किंवा उंचीत अजिबात म्हणजे घडीत किंवा उंचीमध्ये कमी नाही आहे। तर बघा आता बॅकचा गळा आहे 10.5। तर इथे गळा किती आहे चेकआउट करायचा आहे। तर हा गळा आपण बघूयात किती इंच भरत आहे। तर इथे गळा बघूयात 10.5 गळा आहे इथे। तर आपण इथे 10.5चा गळा आहे म्हणजे हा जो पाठीचा पॅटर्न आहे एक्झॅक्ट बरोबर आहे। बऱ्याच वेळेस असं मैत्रिणींनो होतं की आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं हे ब्लाऊज आहे पॅटर्न जे आहे ते रेग्युलरमध्ये आहेत। रेग्युलर जे कस्टमर आहेत कशा पद्धतीने ब्लाऊज घालतात, कोणत्या मापाची घालतात हे आपल्याला म्हणजे आमच्या रेग्युलर आम्ही टेलर जे आहेत आम्हाला हे मापे प्रत्यक्षात माहीत असतात। त्यामुळे आम्ही काय करतो, हे जे माप आहे त्याच्यामध्ये फरक फार तर उंचीमध्ये कमी किंवा जास्त करण्यामध्ये येतो। तर बघा हे पॅटर्न आहे, आपण पाठीमध्ये कुठेही कमी जास्त केलेलं नाहीये, त्यामुळे क्रॉसपट्टी ही जशास तशी ठेवून घ्यायची। आता राहिला हा साईड पीस कटोरी आणि बाही। तर ते कसे मांडायचे बघा, या ठिकाणी साईड पीस मी असा मांडलेला आहे, कटोरी इथे बसलेली आहे। त्यानंतर आपण बाही इथे बसते का चेक करून घेऊयात। तर बाही इथे बसत नाहीये, मग मी बाही या ठिकाणी ठेवणार आहे आणि साईड पीस आणि कटोरी दोन्हीही पॅटर्न जे आहे ते चेंज करणार आहे। कटोरी फक्त आपल्याकडे पॅटर्न असतील तर आपल्याला वेगळं पेपर कटिंग करायचं नाही, डायरेक्ट पिसावरती आकार द्यायचे नाहीत। जर आकार जमत नसेल तर हे आकारही एकदम परफेक्ट आहेत आणि जसे आहेत तसे फक्त पॅटर्न आपल्याला ॲडजस्ट करून ठेवायचे आहेत। ब्लाऊज पिसावरती पॅटर्न जे आहेत ते ॲडजस्ट करायचे आहेत। कुठे कोणता पॅटर्न मांडायचा, कसा मांडायचा एवढंच फक्त आपल्याला लक्ष द्यायचं आहे। जर तुम्ही माझ्याकडून पॅटर्न खरेदी केले तर तुम्हाला फक्त एवढंच लक्ष द्यायचं आहे की पॅटर्न कुठे कोणता ॲडजस्ट होईल एवढंच लक्ष द्या, बाकी कुठेही लक्ष नाही दिलं तरीही चालतं। तर बघा या ठिकाणी हा जो ब्लाऊजचा पॅटर्न आहे तो इथे मी मांडून घेतलेला आहे। इथे बघा तिरक्या कापडामध्ये मी कटोरी ठेवून घेणार आहे। कटोरी कधीही ठेवताना तिरक्या कापडामध्ये ठेवायची। पॅटर्नचा जर वापर करणार असाल तर या पद्धतीने तिरकी कटोरी ठेवा, एकदम परफेक्ट बसते आणि ब्लाऊजही परफेक्ट बसतो। तर आपल्यामध्ये पॅटर्नमध्ये बघा इथे नॉच दिलेले आहेत, म्हणजे स्टिचिंग करताना हे तुम्हाला नॉच जे आहे याच्यावरूनच टक्स द्यायचा आहे। कटोरीचा टक्स जो आहे या नॉचवरून द्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला इथे हातात पुन्हा टेप वगैरे सुद्धा घ्यायची गरज नाही। फक्त फिटिंग करतानाच ब्लाऊज जो स्टिच केलेला आहे फिटिंग करताना टेप घेऊन फिटिंगची मापे मोजायची आहेत, फक्त एवढंच करायचं आहे। आता इथे स्लीव्ज बघा, कस्टमरच्या स्लीव्ज किती आहेत आपण चेक करूयात। तर कस्टमरच्या स्लीव्ज ज्या आहेत 4.5च्या आणि इथेही आपल्याला जी ब्लाऊजची स्लीव्ज आहे बघा इथे दंडघेरा आहे 6.5। आता इथे स्लीव्ज चेक करून घेऊयात आपण किती आहेत। तर बघा इथे
सेंटर काढलेला आहे। ही 4.5ची स्लीव्ज आहे बघा, 5.5 म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा, 4.5 + 1 5.5ची ही स्लीव्ज आहे। आता इथे जे आहे या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेलं आहे। जसं आहे तसं इथे उंचीमध्ये म्हणा किंवा बाहीमध्ये कुठलाही फरक झालेला नाहीये। या मेजरमेंटचे ब्लाऊज शक्यतो 4.5 इंचाच्या स्लीव्ज लोक घालतात, त्यामुळे चालतं। जर तुम्ही उंची वाढवायची असेल तर वाढवू शकता, कमी करायची असेल तर कमी करू शकता। तर बघा इथे सेंटर काढलेला आहे। सेंटरपासून 6.5 + 2 इंच 8.5चं मार्किंग केलेलं आहे आणि या पद्धतीने दंडघेर काढून घेतलेला आहे। म्हणजे एक्स्ट्रा फॅब्रिक जे होतं तेही मी कमी करून घेतलेलं आहे। एवढाच इथे फरक करायचा आहे। दंडघेर वगैरे चेक करायचं, कंबर चेक करायचं। उंची जर कमी जास्त असेल तर पॅटर्न वरती घ्यायचा आणि कमी जर उंची असेल तुमच्या ब्लाऊजची तर पॅटर्न खालच्या साईडला खेचून घ्यायचा। एवढंच फरक करायचा आहे। बॅक पार्ट जर तुम्ही कमी केला तर तुम्हाला फ्रंट पार्टही कमी करावा लागेल आणि बॅक पार्ट जर तुम्ही वाढवला तर तुम्हाला फ्रंट पार्टही वाढवावं लागेल। बघा अशा पद्धतीचे हे आपले पॅटर्न आहेत मैत्रिणींनो। खूप उपयुक्त आणि खूप चांगल्या पद्धतीचे हे पॅटर्न आहे। तुम्हाला आवडल्यास नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला कुठल्या पॅटर्न हवे आहेत तेही सांगा। आपल्याकडे मिळणारे पॅटर्न जे आहेत कटोरी आहे, फोर्टक्स आहे, प्रिन्सेस आहे आणि त्यानंतर बोटनेक पण आपल्याकडे पॅटर्न आहेत। बोटनेकमध्ये आपल्याला मिळणार आहे, बोटनेकमध्ये कटोरी मिळणार आहे, बोटनेकमध्ये प्रिन्स मिळणार आहे। एवढे पॅटर्न इथे बोटनेकमध्ये मिळणार आहेत आणि कटोरीचेही 4 पद्धतीचे 2 पीस पॅटर्न आहेत। म्हणजे आपण रेग्युलर एक कटोरी शिवतो आणि अजून 3 पद्धतीच्या वेगवेगळ्या कटोऱ्या, म्हणजे 4 पॅटर्न आपल्याला कटोरीमध्ये मिळणार आहेत। तुम्हाला कुठला हवा आहे तर ते तुम्ही सांगू शकता। बघा या पद्धतीने मी बाहीचं कटिंग केलेलं आहे। नॉच देऊन घेतलेले आहेत। बघा प्रत्येक वेळेस कटिंग करताना असे नॉच दिले आपल्याला पुन्हा पुन्हा ब्लाऊज शिवताना हातात टेप घेण्याची गरज पडत नाही। बाही जोडताना बघा डायरेक्ट सेंटरवरून जोडायची असते, हा नॉच सेंटरवरती ठेवायचा। बघा आता इथे आपलं अस्तर कटिंग करून झालेलं आहे। आपण या ठिकाणी आता पीस कट करून घेणार आहोत। पीस कट करताना बघा इथे ही लेस आहे, दोन्ही साईडला अटॅच आहे, तर इथे आपल्याला दोन्ही साईडने जॉईंट देऊन घ्यावे लागणार आहेत। तर बघा या पद्धतीने मी जॉईंट देणार आहे। जॉईंटसाठी इथे कपडा एक्स्ट्रा काढून घ्यायचा। आता एक एक करून सगळे पार्ट मी इथे ठेवून घेणार आहे आणि आपल्या इथे कटिंग करून घेणार आहे। बघा प्रत्येक पार्ट इथे कंपल्सरी याच जागेवर येणार आहे, म्हणून आपण डायरेक्टली पार्ट कट करून घेऊ शकतो। इथे हा साईड पीस ठेवायचा, पाटीच्या इथे बरोबर साईड पीस आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे। पॅटर्न जर खरेदी केलं तर तो कुठला भाग कुठे मांडायचा हेही तुम्हाला मी इथे सांगणार आहे व्यवस्थित। म्हणजे तुम्हाला दिलेला जो पॅटर्न आहे तुमच्याकडून चुकूनही कुठे खराब होऊ नये किंवा चुकून तुमचा पीस जास्त कमी, तुमचा जर कमी असेल तर कमी पीसामध्ये कसं ॲडजस्ट होतं हेही पॅटर्नमुळे सोपं जातं। पॅटर्न असेल तर खूप फायदा आहे। बऱ्याच जणांना आकार काढता येत नाहीत, त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे इथे हे पॅटर्न। आणि याच पॅटर्नने मी तुम्हाला कटिंग करून दाखवते आणि याच पॅटर्नने मी स्वतः पण ब्लाऊज शिवते। बघा हेच पॅटर्न तुम्हाला कटिंगमध्ये मिळणार आहेत। तुम्ही जर पॅटर्न ऑर्डर केले तर तुम्हाला हेच पॅटर्न मिळणार आहेत। आणि जर तुम्हाला इथे पॅटर्न हवे असतील तर पॅटर्नसाठी तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती हाय करा, म्हणजे लक्षात येईल की तुम्हाला कोणता पॅटर्न हवा आहे।